मकर राशी, सावधान. 15 जूननंतर तुमच्या घरात सुख घेऊन येणार ही एक व्यक्ती. मकर राशीच्या लोकांसाठी येणारी ही पौर्णिमा काही विशेष संदेश घेऊन आली आहे. अनेकदा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा सर्व काही नेहमीप्रमाणे चालू असतं, पण अचानक एखादी घटना संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकते. सध्या ग्रहांची स्थिती अशाच एका महत्त्वाच्या वळणाकडे संकेत करत आहे. पौर्णिमेनंतरचा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास, नवीन विचार, अपेक्षित संधी घेऊन गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या गोष्टींबाबत तुम्ही संभ्रमात होता त्या गोष्टी आता अधिक स्पष्ट होऊ लागतील. एखादा निर्णय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे कारण ठरू शकतो, पण ही घटना सुरुवातीला साधी वाटेल, पण तिचा परिणाम खूप मोठा असू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या काळात चंद्राची ऊर्जा मनाला नवीन दिशा देते. त्यामुळे त्या काळात मिळणारे संकेत सोपे नसून किंवा अचानक घडणाऱ्या घटना दुर्लक्षित करू नका. काही मकर राशीचे लोक सहसा भविष्याचा विचार करणारे आणि मोठे निर्णय घेणारे असतात. आता तुमच्यासाठी अशी वेळ येत आहे जिथे तुमच्या ध्येयाची आणि संयमाची परीक्षा संपवून त्याचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पौर्णिमेनंतर मकर राशीच्या जीवनात कोणत्या शुभ घटना ठरू शकतात आणि कोणत्या संधी तुमच्या दारावर येऊ शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला संकेत तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नंबर 1 आहे आता पौर्णिमेचा तेजस्वी प्रकाश. जेव्हा संपूर्ण आकाशात हा चंद्र उजळतो तेव्हा चंद्रच पूर्णत्वाला जात नाही, तर अनेकांच्या नशिबातील बंद दरवाजे देखील हळूहळू उघडू लागतात. या काळात ग्रहांची विशेष हालचाल तुमच्या जीवनात एका मोठ्या बदलांचे संकेत देत आहे. अनेक दिवसापासून मनात साचलेल्या वेदना, एकटेपणा आणि अपूर्णतेची भावना आता कमी होण्यास सुरुवात होणार आहे. तुमच्या घरातील वातावरणातही आता बदल जाणवू लागेल. ज्या घरात शांतता हरवली होती तिथे पुन्हा आनंदाचे स्वर ऐकू येतील. विशेष म्हणजे एका जुन्या नावाची चर्चा पुन्हा सुरू होईल आणि ते नाव ऐकताच तुमचे डोळे नकळत पाणवतील. कारण काही नाती वेळ अंतर असू नये मनात कधीच दूर जात नाहीत. येत्या काही दिवसात तुम्हाला अनेक घटना अशा दिसतील ज्या साध्या योगायोग सारख्या वाटतील, पण त्या प्रतीक्षा नियतीचे संकेत असतील. जर सतत एखाद्या व्यक्तीची आठवण येत असेल तर समजा त्या नात्याची ऊर्जा अजूनही तुमच्या भोवती फिरत आहे. ही वेळ तुमच्या जीवनातील नवीन पर्वाची सुरुवात ठरू शकते. म्हणूनच मन शांत ठेवा आणि येणाऱ्या बदलांचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. नंबर 2 आहे परिस्थिती सध्या अत्यंत प्रभावशाली होत चालली आहे आणि तिचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या भावनिक आयुष्यावर दिसून येणार आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला, गैरसमज आणि तुटलेली नाती अनुभवली त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा चंद्र आणि गुरु यांची शुभयुती तयार होते तेव्हा दूर गेलेली माणसं पुन्हा जवळ येऊ लागतात. तुमच्या आयुष्यातही नेमकं हेच घडण्याचे संकेत आहेत. एक व्यक्ती जी कधी तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा आधार होती ती पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. तिचे एका संदेशाने किंवा एका फोन कॉलने तुमचं मन पूर्णपणे हादरून जाईल. तुम्हाला वाटेल की जणू काळ पुन्हा माहिती फिरला आहे. तुमच्या घरात अनेक दिवसांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. घरातील वाद कमी होतील, शांतता वाढू लागेल. ही वेळ फक्त भावनिक नाही तर आध्यात्मिकदृष्ट्याही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण विश्व तुम्हाला पुन्हा एकदा नात्यांवर विश्वास ठेवण्याची तयारी देत आहे. तुमच्या मनातील भीती आणि असुरक्षितता आता हळूहळू कमी होऊ लागेल. येत्या काही दिवसात तुम्हाला असे संकेत मिळतील जे तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकते. ही वेळ दुर्लक्ष करण्यासारखी नाही, तर कारण नियती तुमच्या आयुष्यात आता मोठा चमत्कार घडण्याच्या तयारीत आहे. नंबर 3 कधीकधी जीवनात काही गोष्टी खूप उशिरा मिळतात, पण त्या जेव्हा मिळतात तेव्हा त्या आपल्याला संपूर्ण आयुष्याला नवा अर्थ देऊन जातात. तुमच्या आयुष्यातील ही वेळ देखील तशीच असणार आहे. तुमच्या आयुष्यात तुमच्या मनात अनेक दिवसापासून जी रिकामी जागा निर्माण झाली होती ती आता भरून निघू लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रभाव कमी होऊ लागला की आयुष्यातील अडथळे दूर होतात. तुमच्या जीवनातही आता स्थैर्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एका जुन्या नात्याशी संबंधित व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकते. तिच्या डोळ्यात तुम्हाला पश्चाताप, प्रेम आणि आपुलकी तिन्ही गोष्टी एकाच वेळी दिसतील. तुम्ही आत्तापर्यंतच्या उत्तराच्या शोधात होता ते उत्तरे आता तुम्हाला मिळू लागतील. घरातील वातावरण अचानक हलकं, आनंदी वाटू लागेल. तुमच्या मनावरचं भावनिक ओझं कमी होऊ लागेल. विशेष म्हणजे एखाद्या शुभ प्रसंगाची बातमीही या काळात मिळू शकते. तुमच्या आयुष्यातील काही बंध आता पुन्हा उघडण्याची वेळ आली आहे. जर एखादी व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसत असेल तर हा योगायोग नाही. विश्व आता संकेत देतं आणि नंतर घटना घडवून आणतं. आता तुमच्या जीवनातही असे संकेत वास्तव्यात उतरू लागतील. आता पुढे जे काही घडणार आहे त्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण मी इथे अचानक एका अशा वळणावर घेऊन जात आहे जिथे तुमच्या भावनांचा तुमच्या नियंत्रण राहणार नाही. तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती तुमच्या घरात सुख, समाधान, मानसिक शांती घेऊन येईल. तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला कृपेचा आणि शुभ घटनांचा कार्यक्रम मानला जातो. सध्या गुरुची स्थिती तुमच्या नातेसंबंधावर सकारात्मक परिणाम करत आहे, त्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक गैरसमज दूर होऊ लागतील.
तुमच्या मनात जी भीती होती ती आता विश्वासात बदलू लागेल. विशेष म्हणजे या व्यक्तीचं नाव ऐकताच तुमच्या मनात जुन्या आठवणींचा पूर येईल. तुमच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतील, कारण काही नाती ही फक्त शब्दांनी नाही तर आत्म्यांनी जोडलेली असते. आता विश्व त्या नात्याला पुन्हा एक संधी देत आहे. या काळात कोणत्याही नकारात्मक विचारांपासून दूर राहा. शांत मनाने घेतलेले निर्णय भविष्यात योग्य ठरतात आणि हाच काळ तुम्हाला आयुष्यातील नवीन सुरुवातीचा आधार ठरणार आहे. पौर्णिमेनंतरचे पुढील 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या काळात अचानक एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याची शक्यता प्रबळ आहे. ती व्यक्ती काही शब्द बोलेल, पण त्या शब्दामध्ये अनेक वर्षाचं प्रेम आणि वेदना दडलेलं असेल. तुम्हाला जाणवेल की वेळ बदलली असली तरी भावना अजूनही तशाच आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारागृह मानला जातो आणि जेव्हा चंद्र सुस्थितीत येतो तेव्हा मनातील गैरसमज आणि दुरावा कमी होऊ लागतो. तुमच्या आयुष्यातही आता हीच प्रक्रिया सुरू झाली आहे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते, भांडण आणि तणाव हळूहळू कमी होतात. विशेष म्हणजे तुम्हाला एखाद्या शुभकार्याची बातमी मिळण्याची शक्यता आहे. ही वेळ नात्यांना नव्याने समजून घेण्याची आहे. तुमचे मोठे कारण आता मागे प्रत्येक संघर्षामागे तुमचं मोठं कारण आहे. संयम आणि विश्वास कायम ठेवला तरी या काळात तुम्हाला आयुष्य बदलून टाकेल, कारण मी इथे आता तुमच्या बाजूने उभी राहत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक वेदनेनंतर एक सुंदर सकाळ असते. तुमच्या आयुष्यातील कठीण काळात हळूहळू संपत चालला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहूचा प्रभाव कमी होत चालला आहे. जीवनातील भ्रम आणि भीती दूर होऊ लागतील. तुमच्या जीवनातही आता स्पष्टता निर्माण होऊ लागेल. ज्या व्यक्तींबद्दल तुमच्या मनात गैरसमज होते त्या व्यक्तींचं खरं रूप तुमच्या समोर येईल. ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकते आणि त्या भेटीत अनेक जुन्या गोष्टी स्पष्ट होतील. तुमच्या मनावरचा भार हलका होईल. तुम्हाला अनेक दिवसांनी मानसिक शांतता अनुभवायला मिळेल. घरातील वातावरण सकारात्मक होऊ लागेल. विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे पुन्हा आनंद दिसू लागेल. विश्वाचं तुमच्या आता आयुष्यात नवीन ऊर्जा पाठवत आहे, कारण काही गोष्टी विज्ञान आणि नाती नियतीने ठरवलेले असतात. आता नियती तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात करत आहे. या काळात तुम्हाला काही विशेष संकेत मिळू शकतात आणि त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. एखादं जुनं गाणं सतत ऐकू येणं, एखाद्या व्यक्तीचं नाव वारंवार समोर येणं किंवा जुन्या आठवणी अचानक जाग्या होणे हे सर्व संकेत विश्वाच्या ऊर्जेशी संबंधित आहे. शास्त्र आणि अध्यात्म दोन्ही सांगत आहे की मोठ्या बदलाचे असे संकेत मिळत असतात. तुमच्या आयुष्यातही आता मोठ्या बदलाची चाहूल लागली आहे. तुमच्या घरात आनंदाची बातमी येऊ शकेल आणि ती बातमी घेऊन येणारी व्यक्ती तुमच्या मनाची अत्यंत जवळीक असेल. तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. तुमच्या मनातील रिकामी जागा भरून निघेल. अनेक दिवसांनी तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागेल. ही वेळ तुमच्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकते. जर तुमच्या मनात अजूनही एखाद्या व्यक्तीबद्दल भावना असतील तर त्या भावना लवकरच वास्तव्यात उतरू शकतात, कारण विश्व आता तुमच्या बाजूने उभे राहत आहे. फक्त संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातील चमत्कार आता खूप जवळ आला आहे. या काळात एक छोटासा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. पौर्णिमेनंतर सलग 3 दिवस सकाळी लवकर उठून चंद्राला मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावा आणि शांत मनाने प्रार्थना करा. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करेल. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राचे संबंधित उपाय मानला जातो. हा मनाला स्थैर्य देतो. तुमच्या जीवनातील भावनिक तणाव कमी होण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरू शकतो. शक्य असल्यास या काळात गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूचे दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्र आणि ग्रह अधिक बळकट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.